नमस्कार. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आजची कथा भाग 56 सुरू करण्या अगोदर एक अनाउन्समेंट मला करायची आहे. अनाउन्समेंट बोलण्यापेक्षा मी करेक्शन हा शब्द वापरेल. भाग 49 ते भाग 55 या कथेमध्ये मी मायाचा पती याचं नाव राज असं मी संबोधलं आहे. मायाच्या पतीचे नाव राज नसून सुहास आहे. मी पुन्हा एकदा रिकॉल करते. माया आणि तिचा पती सुहास यांची ही कथा आहे. नावांमध्ये बदल झाला याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागते. इथून पुढे ही कथा कंटिन्यू सुरू राहील. सुहास आणि मायाची पुनर्विवाहाची कहाणी सुरुवात करूया. मनाविरुद्ध झालेले लग्न भाग 56. आणि पुन्हा त्या मुलाला मारायला धावला तसे लोक मध्ये आले. मायानं त्याला बाजूला खेचलं आणि ओरडली, सुहास बस, मरेल तो. माया, त्याला जिवंत राहण्याचा काही अधिकार नाही. याला मुली म्हणजे काय वाटल्या? मजा करण्याची वस्तू? त्याने तुला असं बोललंच कसं? नाही, त्याला असं सोडणार नाही मी. सोड मला तू. सुहास, स्टॉप इट. काय चाललं आहे सुहास? कशाला एवढा राग आला आहे तुम्हाला? त्याची साधी कमेंट्स होती. असं कितीतरी मुलं सहन करतात. त्याची साधी कमेंट्स होती. असं कितीतरी मुली सहन करतात. मग तुम्ही प्रत्येकाला मारणार आहात का? लेट देम गो सुहास. माया चढ्या आवाजात बोलली. हो, मारणार. जो जो तुला बोलणार त्याला मी जिवंत नाही ठेवणार. सुहास, तिने थांबण्यासाठी धरलेला हात सोडवून घेत जोरात ओरडला. पण का सुहास? तुम्ही काय एवढे पॅनिक झालाय? माया, बिकॉज आय लव्ह यू. डॅम इट, आय लव्ह यू सो मच. सुहास रागात मोठ्यानं गरजला. सगळे शांत झाले आणि माया पुतळा बनून राहिली. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या, पण ते दुःखाचे अश्रू नव्हते. अंग सैल पडलं. डोळे मोठे करून एक हात तोंडावर घेऊन ती बघतच राहिली. तो डोळ्यावर ठेवून हतबल होऊन खाली गुडघ्यावर बसून रडू लागला. इतकी दिवसाची घुसमट आज मोकळी झाली होती. मनातले ओठांवर आले होते आणि त्याचे मन आज पूर्ण हलके झाले होते. सगळे त्या मुलाला घेऊन गेले. तिथे बघा, गर्दी जमा झाली होती. एवढा धिप्पाड पुरुष जो आता आपल्या बलदंड बाहूंनी सर्वांना जमिनीवर लोळवत होता, तो असं रडताना पाहून सगळ्यांनी तोंडात बोटं घातली. आश्चर्याने थक्क झाले बघणारे. सर्व वरून मंदिराच्या समोर अनेक लोक वाकून वाकून हा हळवा क्षण अनुभवत होते. या शांत आणि रागीट मनाच्या मागे एवढं हळवं मन दडलेलं आहे याचं मायाला आश्चर्य वाटलं. ती पटकन पुढे गेली आणि त्याच्यासमोर पाण्यातच खाली बसली. सुहास, काय झालं आहे तुम्हाला अचानक? माया त्याच्या डोळ्यावरील हात बाजूला करून त्याचा चेहरा ओंजळीत घेऊन विचारू लागली. त्यानं एकदा तिच्या डोळ्यात पाहिलं तर ती अगणितपणे त्याच्याकडे पाहत होती. एक आशा, प्रेमाने भरलेले डोळे त्याला पुन्हा बोलायला खुणवत होती. सुहास म्हणाला, आय लव्ह यू माया. माझं तुझ्यावर प्रेम आहे. श्वास आहेस तू माझा. खूप खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. तू माझी आहेस. माया, माझी आणि फक्त माझी. सुहास तिचा हात आपल्या हातात घेऊन बोलला आणि ती झटकन त्याला बिलगली. आय लव्ह यू टू सुहास. आय एम ओनली अँड ओनली युअर्स. किती दिवस वाट पाहिली मी या शब्दांची सुहास. किती तळमळले मी या शब्दांसाठी, या प्रेमासाठी. माया त्याच्या मिठीत विसावत म्हणाली. आणि वरून पाहणाऱ्या कॉलेजच्या मुलामुलींनी खूप मोठा कल्ला केला. सगळे टाळ्या वाजवू लागले. तसं हे दोघं बावरले आणि झटकन मिठीतून बाजूला आले. आज सर्वच बदललं होतं.
इतक्या दिवसांचा दुरावा संपुष्टात आला होता. अवघडलेपणा संपला होता. प्रेमाच्या आनंदात दोघं चिंब भिजले होते. हळूवार फुलणारं प्रेम आज एकमेकांच्या मनापर्यंत पोचलं होतं. हा बहर अजूनच सुगंधित करणार होता त्यांच्या आयुष्याला. खूप वेळ ही दोघं तिथे थांबले. ओले कपडे तिथं खूप वेळ थांबून ओले कपडे चेंज करून दोघं महाबळेश्वरकडे रवाना झाले. गाडीत पिनड्रॉप सायलेंट होतं. पहिल्यापेक्षा जास्त अवघडलेपणा आला होता आता. आता तर खरी गंमत येणार होती. पूर्वी बेधडक बोलत होती माया, पण त्याने कन्फेस केल्यापासून माया खूपच लाजत होती स्वतःशीच. पूर्वी बिनधास्त त्याला छेडत होती, पण आज लज्जेची लाली आली होती तिच्या गालावर. सुहाससुद्धा ड्रायव्हिंग करत असल्याचं, बिझी असल्याचं दाखवल्याचं नाटक करत होता, परंतु त्यालासुद्धा अवघडलेपणा आला होता. लक्ष मात्र सर्वस्वी हालचालींवर होतं तिच्या. मनात खूप काही होतं दोघांच्या बोलायला, पण ओठांवर येत नव्हतं. असंच होतं जेव्हा प्रेम व्यक्त होतं तेव्हा खरं ऑफवर्ड वाटतं. पूर्वीपेक्षा जास्त बोलायचं कुणी इथून सुरुवात असते, आणि त्यात जर तो शांत आणि अबोल असेल तर मग गाडी एकदमच स्लो. ती तरी बेधडक असते, तरी प्रेमाच्या बाबतीत खूप नाजूक असते, लाजाळू असते. दोघंही अजिबात काहीच बोलत नव्हते. चोरून चोरून एकमेकांना बघत होते. बस तेही मध्येच नजरानजर होईल. पण काय, सुहास घोड्याची पट्टी डोळ्यावर बांधल्यासारखं समोर बघत होता. तिच्याकडे एक क्षण बघायला घाबरत होता. काय बोलून गेलो मी रागाच्या भरात. प्रेम व्यक्त केलं, तेही पहिल्या प्रेमाबद्दल पण बोललो. आता तर ही सोडणार नाही. खरं जाणून घेतल्याशिवाय चैन नाही पडणार हिला. पण मोकळं वाटतंय आता. नाहीतर खूप दडपण होतं माझ्या मनावर. किती वर्ष हे शब्द बोलायला अधीर होतो मी, पण माझ्या स्वभावामुळे झालंच नाही. पण आज मालेश्वरच्या कृपेने मोकळा झालो. धन्य ते टपोरी पोरं. धन्यवाद त्या टपोरी पोरांचे. सुहास मनात बडबडत होता. तीही असंच काहीसं मनात बोलत होती. ती त्या मुलांना शाप देण्याऐवजी आशीर्वाद देत होती. खरंच माझी प्रार्थना सफल झाली. नव्या आयुष्याची सुरुवात इथून होईल असं वाटलं आहे, असं वाटत आहे. आता सुहासचं पहिलं प्रेम मी कसं शक्य आहे? मी तर सुट्टीतच आले गावी. तेव्हा घर सोडून कुठेही गेले नाही. मग याने मला कुठं पाहिलं आणि प्रेम करत होता माझ्यावर. मग बोलला का नाही? विचारू का आता? पण हा तर खूप बावरला आहे. मगाशी घडलेल्या घटनेनंतर योग्य वेळेची वाट पाहावी लागेल. माया विचार करत होती. तिने या शांततेला वैतागून गाडीतील MP3 सुरू केला आणि स्वतःला सीटवर झोपून दिलं. निवांत डोळे मिटून घेतले. गाणं सुरू झालं. तसं यांनी ब्रेक मारला. तसं तिने खाडकन डोळे उघडले तर तो हळूहळू तिच्या जवळ गेला. तशी ती त्याच्या डोळ्यात एकटक पाहू लागली. काही सुचतच नाही तिला. तो तिच्यावर झुकला आणि हिने डोळे अजूनच मोठे केले. मनात अनेक तरंग उमटले, विचार गोठले. त्याच्या इतक्या जवळ येण्यानं